जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या BSPK स्वराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत. बऱ्याच दिवसानंतर आपण कोतवाल भरतीवर व्हिडिओ बनवत आहोत, कारण आपल्याकडे कोतवाल भरतीचा जिल्हा जालना या जिल्ह्याचा पेपर उपलब्ध झालेला आहे आणि याचं पेपरचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण बरेच क्वेश्चन या पेपरमध्ये रिपीट झालेले आहेत आणि कारण मागच्या जे पेपर झालेले आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांचे, तर त्या जिल्ह्यातले बरेच प्रश्न हे जशाच तसे या पेपरमध्ये टाकलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरचे इतर जे व्हिडिओ आहेत ते देखील तुम्ही एकदा परत बघून घ्या, कारण कोणाचा जर कोतवाल भरतीचा पेपर राहिला असेल तर नक्कीच तुम्ही मागचे व्हिडिओ बघून जा, कारण बरेच प्रश्न रिपीट होत आहेत. चला, जास्त वेळ न घालवता प्रश्नांना सुरुवात करूया. विद्यार्थ्यांनो, आज बऱ्याच दिवसानंतर आपण कोतवाल भरतीच्या पेपरचं विश्लेषण पाहणार आहोत, कारण आपल्याकडे बऱ्याच दिवसानंतर एक कोतवाल भरतीचा पेपर उपलब्ध झाला आहे आणि हा पेपर आपल्यापैकीच एका विद्यार्थ्याने माझ्यापर्यंत पोहोचवला आहे. त्या विद्यार्थ्याचे खूप खूप धन्यवाद. सुरेश घोडे सर यांनी आपल्यापर्यंत हा पेपर पोहोचवल्यामुळे त्यांचे खूप खूप आभार, कारण त्यांनी आपल्यापर्यंत हा पेपर दिला, त्यामुळे मी आपणा सर्वांपर्यंत या पेपरचं विश्लेषण पोहोचवू शकत आहे. चला, जास्त वेळ न घालवता पेपरला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, दुसरे महायुद्ध कोणत्या कालावधीत झाले? तर पहा, आता दुसरे महायुद्ध झालेले आहे 1939 ते 1945 या कालावधीमध्ये. कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय आहे? आता पहा, आपले टोपण नाव आणि लेखक यांचा आपला सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. विद्यार्थ्यांनी तो एकदा व्हिडिओ बघून घ्या. तर पहा, कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कुसुमाग्रज हे यांचं टोपण नाव आहे. पैठण येथील जायकवाडी धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे? तर पैठणचं जे जायकवाडी धरण आहे त्या जलाशयाचं नाव आहे नाथसागर असं या जलाशयाचं नाव आहे. गोविंदसागर नाही, तर काय उत्तर आहे? नाथसागर. कोरोना आजाराचा विषाणू शरीराच्या कोणत्या अवयवावर आघात करतो? पहा, कोरोनाचा जो विषाणू आहे तो फुफ्फुसावर आघात करतो. भारताच्या सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती कोण असतात? आता बघा, जे संरक्षण दल आहेत तर त्याचे सरसेनापती कोण असतात? तर याचे सरसेनापती असतात राष्ट्रपती. पहा, सर्वच जे संरक्षण दल आहेत त्यांचं राष्ट्रपती हेच सरसेनापती असतात. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस, आता पहा, हा तर प्रश्न सर्वांना आलाच पाहिजे. 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस म्हणून साजरा केला जातो. पृथ्वी सूर्याभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात? पहा, आता या पेपरमधले, आता माझं निरीक्षणानुसार आपण बऱ्याच जिल्ह्यांचे पेपर आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. तर पहा, हा जो पेपर आहे तो या पेपरमधले 50 ते 60% प्रश्न रिपीट झालेले आहेत. म्हणजे मागच्या पेपरचे पडलेलेच प्रश्न या पेपरमध्ये रिपीट पडलेले आहेत. ठीक आहे. आणि पहा, पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात? आता पहा, जेव्हा पृथ्वी स्वतःभोवती फिरते तेव्हा त्याला म्हणायचं परिभ्रमण. आणि जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरते तेव्हा त्याला परिभ्रमण म्हणायचं आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरते तेव्हा त्याला परिवलन म्हणायचं. पहा, लक्षात ठेवा. पहा, दुसऱ्याच्या भोवती म्हणजे सूर्याभोवती फिरते तेव्हा त्याला भ्रमण म्हणायचं आणि स्वतःभोवती वलय निर्माण करते या शब्दावरून लक्षात ठेवा. वलय स्वतःभोवती जेव्हा आपण निर्माण करतो तेव्हा त्याला काय म्हणायचं? परिवलन. म्हणजेच पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणजे परिवलन आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते तेव्हा परिभ्रमण. पुढे पहा, महाराष्ट्रात नवे महसूल वर्ष केव्हा सुरू होते? आता महसूल वर्ष कधी असतं? तर 1 ऑगस्टपासून महसूल वर्ष सुरुवात होते. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हा कार्यक्रम समन्वयक कोण असतात? तर जिल्हा कार्यक्रम समन्वयक जो असतो तो जिल्हा पातळीवर आहे, बरोबर. तर त्याचे जे समन्वयक असतात ते जिल्हाधिकारी असतात. हर्षचरितम या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? हर्षचरितम जो ग्रंथ आहे तो बाणभट्टांचा आहे. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात? आता पहा, जिल्हा नियोजन समिती जी आहे त्याचे अध्यक्ष असतात तर ते पालकमंत्री अध्यक्ष असतात. लक्षात ठेवा. पुढे पहा, जालना जिल्ह्यास खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागून नाहीत? आता पहा, जालना जिल्ह्याला कोणकोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत? तर जालना जिल्ह्याला बुलढाणा जिल्ह्याची सीमा आहे, यानंतर परभणी जिल्ह्याची देखील सीमा आहे, बीडची एक आहे, त्याचबरोबर जळगावची देखील सीमा लागलेली आहे आणि औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर यांची देखील सीमा लागलेली आहे, परंतु धाराशिवची सीमा लागून नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक C हेच योग्य उत्तर आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 15. एक ब्रास म्हणजे किती घनमीटर?
आता पहा, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. परिमाणमध्ये हा प्रश्न मोडतो. एक ब्रास म्हणजे असतं 100 चौरस फूट असतं, बरोबर. 100 चौरस फूट किंवा 100 घनफूट देखील म्हटलं जातं. ठीक आहे. आता पहा, एक ब्रास म्हणजे 100 घनफूट आहे आणि विचारलंय काय? घन मीटर. मग आता 100 घनफुटाचे घनमीटरमध्ये रूपांतर करा. मग यासाठी काय करणार पहा, 1 घनमीटर, 1 घनमीटर म्हणजे किती असतं तर 35.315 घनफूट असतं. 1 घनमीटर बरोबर 35.315 घनफूट. तर मग 100 घनफूट, ठीक आहे, म्हणजे काय 100 घनफूट बरोबर किती घनमीटर. ठीक आहे, 100 घनफूट बरोबर किती घनमीटर असेल. मग याचं तिरकस गुणाकार करावा लागेल. मग ते कसं करणार पहा, 100 गुणिले 1 भागिले 35.315. पहा, हे सोडून बघा, याचं उत्तर येणार आहे 2.831. यात काय लक्षात ठेवायचं आहे की एक ब्रास बरोबर 100 घनफूट असतं आणि 1 घनमीटर बरोबर 35.315 घनफूट असतं. मग 100 घनफूट बरोबर किती घनमीटर काढायचं. ठीक आहे. मग यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की 1 घनमीटर बरोबर किती ब्रास होणार आहे, 0.353 ब्रास. आता ही अधिक माहितीसाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सध्या तरी तात्पुरतं एवढं लक्षात ठेवा की 1 घनमीटर बरोबर 35.315 घनफूट आणि त्यानुसार 100 घनफूट म्हणजे किती येणार आहे, 2.831. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील संख्या ओळखा. 3, 6, 9. तर पुढची संख्या कोणती पहा. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12. पुढची संख्या कोणती येणार आहे, 12. खूप सोपा प्रश्न विचारला आहे. पुढे पहा, एक अश्वशक्ती हे कशाचं एकक आहे. आता पहा, अश्वशक्ती आपल्याला माहिती आहे शक्तीचं एकक आहे. तर मग एक अश्वशक्ती बरोबर किती असतं पहा, एक अश्वशक्ती म्हणजेच 746 वॅट असतं. ठीक आहे, एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट. पुढे पहा, 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर. पहा, खूप सोपे प्रश्न या पेपरला विचारले आहेत. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 19. 35 42 डॅश 56. 35 42 मग इथे काय येणार आहे. आता पहा, यामध्ये पहा फरक किती आहे. 35 आणि 42 कितीचा फरक आहे, 7. यानंतर पहा, 42 आणि अधिक 7 जर केले तर किती येणार आहे, 49. आणि 49 अधिक 7 केले तर 56. म्हणजे फरक कितीचा आहे, 7चा. त्याच्यानुसार उत्तर काय येईल, 49. बोंडाळी रोग कशाशी संबंधित आहे, कापसाशी संबंधित बोंडाळी आहे. माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. तर विदा सावरकर यांचं पुस्तक आहे माझी जन्मठेप. पुढे पहा, 4 मीटर आणि 8 मीटर बाजू असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ किती. आता पहा, ज्यावेळी इथे आपल्याला आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहिती असायला हवं. यावरून लगेच उत्तर निघणार आहे. आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, तर लांबी गुणिले रुंदी असं आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे. मग लांबी दिलेली आहे 4, रुंदी आहे 8. यानुसार किती क्षेत्रफळ येणार आहे, 32 चौरस मीटर. पर्याय क्रमांक 4. पुढे पहा, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते. निरोगी माणसाचे जे शरीर आहे तर त्याचं तापमान हे 37 अंश सेल्सिअस एवढं असतं. जायकवाडी धरणाला किती दरवाजे आहेत, तर जायकवाडी धरणाला एकूण दरवाजे आहेत 27. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 25. जालना शहर कोणत्या नदीतीरावर वसलेले आहे. आता पहा, यामध्ये जालना शहराशी रिलेटेड प्रश्न सोडले तर 70% प्रश्न हे ॲज इट इज मागच्या झालेल्या पेपरचे विचारलेले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जे मागचे झालेले पेपर आहेत फक्त त्या पेपरचा जास्तीत जास्त अभ्यास करा. पुढे पहा, जालना शहर कोणत्या नदीतीरावर वसलेले आहे, तर कुंडलिका या नदीतीरावर जालना शहर वसलेले आहे. खालीलपैकी कोणत्या तालुक्याचे ठिकाण खेळणा व पूर्णा नदीच्या संगमावर वसलेले आहे. आता खेळणा आणि पूर्णा नदीच्या संगमावर जाफराबाद हे शहर वसलेले आहे. अंबड येथील खंडोबा मंदिराची स्थापना डॅश डॅश यांनी केली आहे. अंबड येथील जे खंडोबा मंदिर आहे त्यांची स्थापना अहिल्याबाई होळकरांनी केलेली आहे. पुढे पहा, जालना जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत, तर जालना जिल्ह्यामध्ये 5 विधानसभा मतदारसंघ आहेत. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 29. निखिलला 3 आत्या आहेत, तर त्याच्या वडिलाच्या भावाला किती बहिणी आहेत. आता पहा, निखिलला 3 आत्या आहेत, याचा अर्थ निखिलच्या त्या वडिलांच्या बहिणी आहेत, बरोबर. मग निखिलच्या वडिलांना 3 बहिणी झाल्या.
आता त्याच्या वडिलांच्या भावाला किती बहिणी आहेत? मग निखिलच्या वडिलांचा भाऊ जरी असला तरी त्यांना देखील 3च बहिणी आहेत, बरोबर. भावाला देखील म्हणजे वडिलांना देखील 3 बहिणी आणि वडिलांच्या भावाला देखील 3च बहिणी असणार. म्हणून याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक डी. जालना जिल्ह्यात एकूण किती महसुली उपविभाग आहेत? तर जालना जिल्ह्यातील महसुली उपविभाग आहेत 4. जालना जिल्ह्याच्या निर्मितीच्या वेळी खालीलपैकी कोणत्या तहसीलचे अस्तित्व नव्हते? म्हणजे कोणतं तहसील नव्हतं जेव्हा जालना जिल्ह्याची निर्मिती झाली त्यावेळी कोणते तहसील अस्तित्वात नव्हते असा प्रश्न आहे. तर त्यावेळी मंठा याचे जे तहसील आहे ते अस्तित्वात नव्हते, ते नंतर निर्माण झाले आहे, बरोबर. वेगळा पर्याय निवडा. पाहता यामध्ये परीघ, व्यास आणि जीवा या 3ही ज्या संज्ञा आहेत या वर्तुळाशी संबंधित आहेत. ठीक आहे, वर्तुळाला परीघ असतो, व्यास असतो, जीवा असते, परंतु रुंदी नसते. त्यामुळे पर्याय क्रमांक डी हा वेगळा आहे. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? तर महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल, बरोबर. तर याचं उत्तर आहे श्रीप्रकाश, हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते. भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होते? आता पहा, भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत धोंडो केशव कर्वे. महाराष्ट्रात या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे, लक्षात ठेवा. सुपारी संशोधन केंद्र कुठे आहे? श्रीवर्धन या ठिकाणी. आंतरराष्ट्रीय योग दिवस सर्वांनाच माहिती आहे, 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर पहा प्रश्न क्रमांक पुढचा पहा 37. नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? लक्षात ठेवा, नीरज चोप्रावर आणखीन एका कोतवाल भरतीच्या पेपरमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. तर नीरज चोप्रा ही भालाफेक या खेळाशी संबंधित आहे. भारतात साहित्य क्षेत्रात दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता? पाहता साहित्य क्षेत्रातला जो सर्वोच्च पुरस्कार आहे तर तो आहे ज्ञानपीठ पुरस्कार. हा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. पुढे पहा, या पेपरमध्ये अतिशय सोपे प्रश्न विचारले गेलेले होते. www.nvsp.in हे संकेतस्थळ कशाशी संबंधित आहे? तर मतदार नोंदणीशी हे संकेतस्थळ संबंधित आहे. भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? आता पहा, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहे? तर MS स्वामीनाथन. यात पहा ॲडिशन म्हणून माहिती असू द्या. जागतिक हरित क्रांती जे आहे त्याचे जनक आहेत नॉर्मन बोरलॉग आणि महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर वसंतराव नाईक यांना महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखलं जातं. आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक असा प्रश्न आहे तर त्याचं कोण आहेत? ते MS स्वामीनाथन. पुढे पहा, चांद्रयान 3 मोहिमेअंतर्गत चंद्रावर उतरणाऱ्या लँडर मॉड्यूलचं नाव काय आहे? पहा, चांद्रयान 3वर हमखास परीक्षेत प्रश्न विचारलेला आहेच. तर याचं उत्तर आहे लँडर मॉड्यूलर जे आहे तर त्या लँडर मॉड्यूलरला काय नाव दिलं गेलं होतं? तर विक्रम असं त्याला नाव दिलं गेलं होतं. पुढे पहा, वेगळे पद ओळखा. खो खो, क्रिकेट, कबड्डी आणि बुद्धिबळ. आता पहा, खो खो, क्रिकेट आणि कबड्डी हे 3ही खेळ ग्राउंडवर खेळले जातात, बरोबर. म्हणजेच याला काय नाव दिलं जातं की आउटडोअर, दरवाजाच्या बाहेरचे खेळ आहेत, बरोबर. 4 भिंतीच्या आतमध्ये हे खेळ खेळता येत नाहीत. ठीक आहे, म्हणजेच खो खो, क्रिकेट आणि कबड्डी हे आउटडोअर गेम आहेत आणि बुद्धिबळ जो आहे तो इनडोअर आहे. म्हणजे 4 भिंतीच्या आतमध्ये बसून हा खेळ खेळला जातो. त्यामुळे बुद्धिबळ हे याचं वेगळं उत्तर आहे, वेगळं पद आहे. छत्रपती संभाजीनगर महसुली विभागामध्ये किती जिल्ह्यांचा समावेश होतो? पाहता छत्रपती संभाजीनगरचे जे महसुली विभाग आहेत त्यामध्ये 8 जिल्ह्यांचा समावेश होतो. ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये कोणत्या भारतीय लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला आहे? पाहता द एलिफंट विस्पर्स जो लघुपट आहे याला ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळालेला आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 45. पृथ्वीचे परिवलन कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे होते? पहा, महत्त्वाचा प्रश्न आहे. पृथ्वीचं परिवलन कसं लक्षात ठेवणार तुम्ही? परिवलन म्हणजे काय? आपण मागच्याच प्रश्नामध्ये पाहिलं आहे. परिवलन म्हणजे पृथ्वी स्वतः भोवती फिरते, बरोबर. मग आता हे परिवलन कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे होते हे तुम्ही कसं लक्षात ठेवणार आहात? तर पाहता सूर्य उगवतो पूर्वेकडून, बरोबर. मग त्याच्या विरुद्ध दिशेने पृथ्वी फिरते असं लक्षात ठेवा. म्हणजे पूर्वेकडून उगवतो तर परिवलन हे कोणत्या दिशेकडून होतं? पश्चिमेकडून पूर्वेकडे होतं. ठीक आहे, म्हणून मग याचं उत्तर काय आहे? पहा, पश्चिमेकडून पूर्वेकडे परिवलन होतं. पर्याय क्रमांक ए. महाराष्ट्र विधानसभेत किती सदस्य आहेत? 288 सदस्य ही महाराष्ट्र विधानसभेमध्ये आहेत. भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? पाहता हा देखील प्रश्न सध्याचे राष्ट्रपती, सध्याचे राज्यपाल हे प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला गेला आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण कोतवाल भरतीमध्ये यावर हमखास प्रश्न आहे आणि हाच प्रश्न आहे. एकतर राज्यपाल आणि राष्ट्रपती विचारले गेलेले आहेतच. ठीक आहे, पहा याचं काय उत्तर आहे? तर माननीय द्रौपदी मुर्मू या भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत.
पुढे पहा प्रश्न क्रमांक 48. खालीलपैकी कोणते ठिकाण नगर परिषदेचे ठिकाण नाही, म्हणजे यापैकी कोणत्या ठिकाणी नगर परिषद नाही असा प्रश्न विचारलेला आहे. पर्याय आहेत अंबड, घनसांगवी, परतूर आणि भोकरदन. तर आता पहा हे नांदेड जिल्ह्याशी संबंधितच आहे, कारण जालना जिल्ह्याशी संबंधित आहे, कारण पेपर हा जालना जिल्ह्यातला आहे. ठीक आहे. तर पहा याचं काय उत्तर आहे, तर घनसांगवी हे जे आहे तर या ठिकाणी नगर परिषद नाही. पुढे पहा महाराष्ट्रातील सर्वात नवीन जिल्हा कोणता. आता पहा महाराष्ट्रामध्ये सर्वात अगदी अलीकडे झालेला जिल्हा कोणता आहे, तर तो आहे पालघर. म्हणजेच याला काय म्हणायचं की आत्ता सध्या झालेला म्हणजे नवीन जिल्हा आहे, त्यामुळे याचं काय उत्तर आहे पालघर. खालीलपैकी कोणता राजा मौर्य घराण्यातील नव्हता. तर पहा मौर्य घराण्यातील नसलेला राजा कोण आहे, तर समुद्रगुप्त हा मौर्य घराण्यातील राजा नाही. बाकी बिंदुसार, अशोक आणि चंद्रगुप्त हे तीनही मौर्य घराण्याचे राज्ये आहेत. पहा 50 प्रश्न झालेले आहेत. कोतवाल भरतीमध्ये 50च प्रश्न विचारले जातात. आता विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे की ज्यांचा आणखीन कोणाचा कोतवाल भरतीचा पेपर कोणत्या जिल्ह्याचा राहिला असेल तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाचं सांगणं आहे की तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवायचे असतील तर जास्तीत जास्त पेपरचा सराव करा. कोतवाल भरतीचे देखील पेपर पहा किंवा मग आणखीन कुठले सरळ सेवा भरतीचे जे पेपर झालेले आहेत तर त्या देखील पेपरचा जास्तीत जास्त सराव करा, कारण बरेच प्रश्न हे रिपीट होत आहेत. आता कोतवाल भरतीचंच बघा, मागचे जर पेपर तुम्ही पाहिले तर हा जो आता जालना जिल्ह्याचा पेपर आहे तर या पेपरमधील जवळपास 60 ते 70% प्रश्न हे रिपीट झालेले आहेत. म्हणजे मागच्या कोतवाल भरतीमध्ये हे प्रश्न विचारले गेलेले आहेत. मागच्या कोतवाल भरती म्हणजे जे आता सुरू आहे 2023मध्ये, तर त्यातलेच प्रश्न यामध्ये बरेच रिपीट विचारलेले आहेत. जिल्ह्याचा स्पेशल जे प्रश्न असतात ते सोडले तर बाकीचे 60 ते 70% हे प्रश्न रिपीट झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी खूप गरजेचं आहे की तुम्ही मागच्या कोतवाल भरतीचे पेपर नक्की बघून घ्या. या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. यानंतर आपल्याला आणखीन कुठला कोतवाल भरतीच्या कोणत्या जिल्ह्याचा पेपर आपल्याकडे उपलब्ध असेल तर तो आपण निश्चितच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.